काय करते मम्मी तू? अगं हे बघ ना, ब्रह्मकमळच्या झाडाला ती कळे आलेले आहे बघ. अरे वाव, हे बघ अगदी तिकडं बघ, तिथे पण आहे. बघ, इकडे पण चांगला 9-10 आलेले आहे. आणि असं वाटतंय हे तर फुलं आज रात्री कदाचित उमलेलंच 12पर्यंत असं वाटतंय मला. अगदी उमललं का आपण जाऊ मंदिरात ठेवायला. नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. सुनीता, आज आपलं सुनीता हर्षू या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर इथे सायंकाळचे 6 पण वाजलेले, तर मी इथे सायंकाळचं थोडंसं रुटीन शेअर करणार आहे तुमच्यासोबत. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओ सगळ्यांनी स्किप न करता नक्की बघा. चला तर मग. तर आता इथे 5 वाजलेले आणि हर्षूचा क्लासचा टायमिंग झालेला आहे. तर मी इथे तिला आता क्लासला सोडायला जाते. तर रस्ते तिच्या मैत्रिणी भेटल्या, त्यांनाही सोबत घेतलं. आणि आता ह्याच व्यंकटेश क्लासच्या परिसरात इथे महादेवाचं मंदिर होतं, कुंदकेश्वर महादेवाचं मंदिर. तर चला आता मंदिर लागल्यावर तर आपल्याला पुढे जाता येत नाही, तर म्हटलं सोमवार पण आहे आणि चला माथा टेकून घेऊ. तर हे बघा अशा पद्धतीचं मंदिर आहे, अगदी छान मंदिर आहे. तर मी इथे पाया पडली आणि परत हर्षालीला जेव्हा घ्यायला आली मी, तर मग ते पाणीपुरीचा हट्ट करत होती, तर पाणीपुरी घेतली. घरी आल्या मुली त्यांनी पाणीपुरी एन्जॉय केली आणि परत येताना मी दळण जे आणलेलं होतं ते दळणही सोबत घेऊन गेली. कामात काम अशी माझी बरीच कामं झाली. तर येता येते घरी आल्यानंतर मी आरती लावून घेतली लगेच आणि लगेच मी आता भाजी पोळी भेंडी पोळी करून घेणार आहे आणि स्वामींना जेवणाच्या आधी मी नैवेद्य पण दाखवणार आहे. तर असं चौकनी भरीव मंडल करून घेतलेले आणि भेंडी पोळी उडदाचा पापड लोणचं वगैरे ठेवून मी नैवेद्य मंत्र म्हणून घेतलेलं आहे इथे आणि नैवेद्य दाखवून मुजरा करून घेतलेला आहे स्वामींना. तसेच ब्रह्मकमळ आपले इथे उमललेले आहे. तर माझी पूजा इथे झालेली आहे, आता 9व्या पूजा करते ब्रह्मकमळची. आणि तसेच मी आता इथे महादेवाच्या मंदिरात आलेली. इथं नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे, हे जास्त जवळ होतं घराच्या, त्याच्यामुळे मी इकडे आलेली आहे मंदिरामध्ये. तर इथे असं कीर्तन चालू होतं, भजन चालू होतं. काका भाऊ बाबा होते, तर त्यांचं छान प्रकारे असं अगदी छान वाटत होतं रात्रीचे. आता इथे 10:30 वाजले, 10:30 जवळजवळ 11:45 वाजलेलेच होते. चला तर मी आता इथे मंदिरापर्यंत अगदी पोचली दिसली. बघा आपली महादेवाची पिंड किती छान आहे, अगदी मुकुट पण अगदी सुंदर आहे. आणि इथे मी ब्रह्मकमळ महादेवांना असं अर्पण करते. तर 9व्या पण इथे टाळ्या वाजवते बघा आणि छान मंत्र म्हटला तिने. तर अशा प्रकारे चला तर मी इथे स्वामींना पण फुलं अर्पण केलेले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद. बाय बाय.